रामराम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर सुनेत्र पवार ज्या राज्यसभेच्या खासदार होत्या यांची जागा रिकामी झाली, कारण सुनेत्र पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री बनल्या. त्यामुळे राज्यसभेवरती नक्की कोण जाणार याच्यासाठीचं मोठं प्रश्न होतं. परंतु अजित पवारांचाच मुलगा पार्थ पवार राज्यसभेचा खासदार बनेल अशा प्रकारची माहिती समोर येते. आणि पार्थ पवारांनी तसा उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आणि याच उमेदवारी अर्जामध्ये संपत्तीच्या बाबतीमध्ये त्यांनी जी प्रतिज्ञापत्र दिले आणि या प्रतिज्ञापत्रावरती असं समजतंय की पार्थ पवार हा शरद पवारांपेक्षा अधिक श्रीमंत आहे. म्हणजे ज्यांनी 50-55 वर्ष या राज्याच्या राजकारणामध्ये, देशाच्या राजकारणामध्ये राजकारण केलं, त्या आजोबांपेक्षा काल राजकारणात आलेला नातू अधिक श्रीमंत कसा काय झाला? म्हणजे शरद पवारांची टोटल संपत्ती जवळपास 60 करोडच्या आसपास आहे. आणि पार्थ पवार जो कालच राजकारणात आला, या पार्थ पवाराची संपत्ती 88 कोटी रुपये. नक्की या पार्थ पवारांकडे पैसे एवढे आले कुठून? मग 1800 कोटी रुपयांचा जो घोटाळा झाला होता आपल्या पुण्यातल्या जमिनीचा, तो असेल, किंवा सुनेत्रा पवार आणि अजित पवारांवरती जे आरोप होते साताऱ्यातल्या एका शिखर बँक घोटाळ्यामधले 25,000 कोटी रुपये हडपल्याचा, त्या दोघांवरतीच नव्हते खरं तर आरोप, हे बऱ्याच लोकांवरती होते. पण परवा दिवशी राजकारणात आलेल्या पार्थ पवारकडे 88 कोटी रुपये आले कुठून, याचा कोणी प्रश्न विचारणार आहे की नाही?